मराठा आरक्षणाच्या वादात संभाजी भिडेंनी उडी घेतली आहे। मराठा जात ही सबंध देश चालवणारी जात आहे असं म्हणतच संभाजी भिडेंनी मराठ्यांनी आरक्षण मागावं का असा सवाल विचारलाय। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भिडेंच्या या वक्तव्यावर पलटवार केलाय। संभाजी भिडे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय, तर रोहित पवारांनी सुद्धा भिडे भाजपची बोलत असल्याचं म्हटलंय। मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? सिंहानी संबंध जंगल सांभाळायचंय। उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात बिना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे आहेत, त्यांनी स्विमिंग क्लबमध्ये जायचं नाही, गरुडाने ग्लायडिंग क्लबमध्ये जायचं नाही, कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही। मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल। हे शब्द देवेंद्र फडणवीसचे, याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला। आता उपयोग नाही दोष देऊन, हे देवेंद्र फडणवीसचे। आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना, जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाची कशाला लागतंय ना? हे ज्या ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्याचे पोर आहेत, त्यांना माहिती आरक्षण कशाला लागतं। कारण त्यो ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत, यांचा झेंडा उचलून स्वतःच्या लेकराचं, स्वतःच्या बहिणीचं, भावाचं कल्याण नाही ते करू शकत, नुसतं त्यांचा झेंडा उचलून त्या पक्षाचा किंवा त्यांचा उचलून त्याला आरक्षण लागणार आहे, त्याचे पोरं मोठे करायला। संभाजी भिडेंना काय कळणार आहे की आरक्षण दिल्यानंतर फायदे काय असतात, तोटे काय असतात। आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहेत। आमचा त्यांच्या विचाराला, म्हणजे भिडे गुरुजींच्या विचाराला विरोध आहे। आणि मग आज येऊन ते काही बोलणार, म्हणजे भाजपचीच भाषा ते जर बोलून अजून वाद निर्माण करत असतील, त्याला आपण काय करणार? त्यामुळे हे जे काही वाद निर्माण करणारे नेते, सामाजिक कार्यकर्ते जे आहेत भिडे गुरुजींसारखे, त्याच्याबद्दल आम्ही काय जास्त बोलून वेळ घेणार नाही, पण ते भाजपचेच प्रवक्ते आहेत एवढंच इथं सांगतो।